मनामध्ये सर्व भीमसैनिक मैदानामध्ये उतरलेले आहेत। तरी परभणी येथे पोलिसांच्या हातून एका जय भीमवाल्याचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। त्यांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करून पोलिसवाल्यांनी त्यांना मारलेलं आहे। मयत झालेल्याचं नाव आहे सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी। या समाज बांधवाला पोलिसांच्या हातून शहीद झालेले आहेत। म्हणून पोलीस प्रशासनाला मी आवाहन करतो तर त्यांनी जर का हा पाऊल उचलला तर ना विलाजाना भीमसैनिकाला भीमा कोरेगाव घडल्याशिवाय मी राहणार नाहीत। त्यांनी भीमसैनिकाला साथ द्यावा, अन्यथा भीमसैनिक जर पेटून उठले मग पोलीस प्रशासन असो का कुठलाही प्रशासन असो त्याची आम्ही वाट लावल्याशिवाय राहणार नाही, असं मी डॉक्टर आंबेडकर सेनेच्या वतीने जाहीर करतो। आणि ताबडतोब मारेकरी यांना ताब्यात घ्यावं आणि जे कोणी त्यांना मारलेलं आहे पोलीस असो का कोणी असो त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आणि ज्या संविधानाच्या विरोधात जे बोलत असेल अशा लोकांवर देखील देशद्रोहीचा गुन्हा दाखल झालेला पाहिजे, तरच आम्ही मागे घेऊ, नाही तर जेलभर आंदोलन केल्याशिवाय मी राहणार नाही। माझं नाव आहे डॉक्टर आंबेडकर सेना प्रमुख भाई दिनकर ठोकळ, औरंगाबाद, महाराष्ट्र। जर तुम्ही हा आळा घातला नाही तर आम्हाला नाविलाजानं यामध्ये उतरून तुम्हाला आम्ही धडा शिकल्याशिवाय राहणार नाहीत। एवढं मी तुम्हाला आवाहन करतो, तात्काळ तुम्ही त्यांना अटक करावं आणि मारेकरी असो का कोणी असो त्याला ताबडतोब तुम्ही जमा करून तुम्ही समाजाची माफी मागावं या श्रेणी मी तुम्हाला जाहीर करतो। आणि लवकरच उद्या डॉक्टर आंबेडकर सेनेच्या वतीनं SP साहेबाला घेरवा घालू आणि घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे या अनुषंगाने डॉक्टर आंबेडकर सेनेच्या वतीनं औरंगाबादहून संभाजीनगर येथून जाऊन आम्ही त्यांना घेरवा घालत आहोत। उद्या 3 वाजता परभणी जिल्ह्याचे SP यांना शिष्टमंडळ भेटून त्यांना मारेकराची चांगली त्यांनी कसोटी घ्यावे, जेणेकरून कोणी संविधानाच्या विरोधात बोलणार नाही व भीमसैनिकावर हल्ला करणार नाही याची दक्षता घ्यावी। आणि उद्या लवकरात लवकर डॉक्टर आंबेडकर सैनिक शिष्टमंडळ जाऊन SP ला घेरवा घालणार आहोत। जय भीम, जय भारत।